काय ग? डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? झोपून राहायचं म्हणजे नुसतं झोपून राहायचं. तिने झोपून राहायचं म्हणजे घरातलं सगळं काम या बाळंतिणीने तरी करायचं, नाही तर मी म्हातारीने करायचं, असंच ना? अगं पण मारायची आहे का तिला कामाला लावून? काही मरत नाहीये ती एवढ्याशा कामाने. मी जन्मभर घरासाठी कष्ट उपसले, मी नाही मेले ती. तू असशील मोठ्या ताकदीची बाई, सगळ्याच तुझ्यासारख्या नसतात. मग तेव्हाच का नाही नीट पाहून घेतली? तेव्हा मारे नाजूकपणाचं कौतुक केलं. आता घ्या, तेव्हा फॅशनला हुरळून गेला होता ना. सुम्या मुस्काट फोडीन. फार वाढत चाललंय तुझा चोमडेपणा. ऐकलंच आई, ऐकलंच काय बोलला ते? मला माहेरपणाला बोलवलं त्याच्याकडून मुस्काट फोडून घेण्यासाठी. रडू नको सुमी. आता त्याला कोणाचीच किंमत राहिलेली नाहीये, तुझीही नाही माझीही नाही. इतके दिवस आईचे ओचे धरून फिरत होता, आता बायको दिसल्यावर आईही नकोय आणि बहीणही नकोय. नाहीतर काय जन्मभर तुझंच ऐकत राहायचं आम्ही, आणि आमचा संसार करायचा कधी? काय संसार करणारात ना ते दिसतच आहे. उगाच तोंडाला पावडरी फासल्या आणि नायलॉनच्या साड्या गुंडाळल्या म्हणजे नाही होत संसार. संसाराला बाई माणूस लागतं, ते माझ्यासारखं. लाख वेळा ऐकलं तुझं ते कर्तृत्व, पण एवढं कर्तृत्व नसताना तुझ्यात तर फार बरं झालं असतं. स्वतःचा टेंबा तरी कमी मिळवला असतास. बरं झालं आता. नाहीतर काय ग, ऐकून तरी किती घ्यायचं माणसानं? घरात जी ती गोष्ट स्वतः म्हणेल तशी व्हायला. स्वतःचा संसार, एकटीचा. अरे आम्हाला काही जागा आहे की नाही या संसारात? आम्ही कुणीच नाही आहोत. घेऊन बसा ना तुमचाच संसार तुमच्या डोक्यावर. मी जातेच कशी या घरातून? फिरत राहील पूर्वीसारखी पोळपाट लाटणं घेऊन. मला काय? तू कशाला रडतीये? मी आहे ना जिवंत. झोप तू. पण मग ह्यानी म्हातारपणी आपल्या आईला घराबाहेर काढलं म्हणून लोक थुंकतील ह्याच्या तोंडावर. थुंकू दे, थुंकू दे. मी गेले ना घरात म्हणजेच किंमत कळेल माझी. मग हजारदा बोलवले परत तरी येणार नाही सांगून ठेवते. जागा बघण्यापर्यंत आलं म्हणजे पक्कच झालं म्हणायचं तुझं. काय करू मी? जन्मभर ह्यांच्यासाठी मरायचं आणि वेळ आली की यांनी लाथा घालायच्या, परक्यांच्या नादी लागून घराबाहेर काढायचं. मला नाही सहन होत बळवंत, खरंच नाही सहन होत असलं मेंद जीण. सिंधू, तू आधी शांत हो बघू. कुणी तुला घराबाहेर काढत नाही. काढतील रे बाबा, काढतील. वेळ आली ना तर हाताला धरून फुटपाथ वर सुद्धा फेकून देतील. पण मी नाही तशी वेळ आणून द्यायची. त्याच्या आधीच घर सोडेन मी, असंच समजेन. एकुलता एक मुलगा होता, मेला. आता मी काय बोलू मामा? काही बोलू नकोस मामा. लोक हळू काय बोला. आजवर कॉलनी दाबरू घालवली, आता इथं घालवा. आजवर तिनं खस्ता खाल्ल्या आणि आता उतार वयात तिच्यावर हा प्रसंग आणला. तिला राहू दे घरातच, आम्हीच जातो घर सोडून. म्हणजे पुन्हा तेच, तुम्ही गेल्यानंतर तिच्याकडे या वयात बघणार कोण? पण मग मी काय करू मामा? एक शब्द बोलू नकोस. पुन्हा अशी तक्रार येता कामा नये, समजलं? जातो मी. माझी सुमी आज जाणार. घर उघडं उघडं होणार. आईची माया मुलीलाच, मुलगे आपल्या बायकांचे. त्या नका वाटणारे आईविषयी. ती जगो नाही तर मरो. न का वाटे ना मुलाला? जावे तर आहे. अगं आमचे हे तुला आईसारखंच मानतात. आता पोटच्या पोराला आईजवळ बोलणं जड झालंय. बायको जवळ सांगा नाचायला. मी आई यांना सांगते तुझ्यासाठी जागा बघायला, कल्याणला, आमच्या घराजवळ. हो बाई, मी आता तुझ्या जवळच बरी. तुझा नवराच माझा मुलगा, बरं का? हे परके असून तुला घरचे वाटतात. घरचे बघ कसे परके झालेत. अगं मुलीची माय मिळणार आहे कधी सुनेकडून? सून म्हणजे बोलून चालून चित्तवलेलं. सुना येतात ते आपल्या नवऱ्यांसाठी. सासूला पत्करायची आपली नाईलाजाने. मारून टाकता येत नाही ना, म्हणून पोसायची. आता बोलून काही उपयोग आहे काय? ह्याच्या काळजाने झालेत पत्थर.
तुमचा मुलगा बोलत नाही हो माझ्याशी. असे असे दोघे निमूट बसून राहतात. मग माझं तोंड वाजत राहत. प्रत्यक्ष मुलगा बोलत नाही आपल्या आईशी. पहिला शब्द बोलायला लागला तेव्हा बोलायला लागला आई, आणि आता तेवढाच उच्चारण कठीण जात आहे. काय करता ठेवात होती. बाजारात अन्नावर कशाला काढतोस रे तू? तुझे मी नाही जाऊ द्यायची तुला अजिबात. आधी बोल माझ्याशी खाड खाड. जेवण का टाकलंस तसं? बोल बोल ना रे, बोल ना रे प्रसाद, एकदा तरी बोल. अरे बोल ना माझ्याशी, का बोलत नाहीयेस? बोल 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 प्रसाद, बोल माझ्याशी. बोल बोल प्रसाद, माझ्याशी बोल. मी पाया पडते तुला, पण एकदा तरी माझ्याशी बोल. प्रसाद नको रे नको जाऊ माझ्याशी असं बोलल्याशिवाय. आई आहे मी तुझी प्रसाद. तुम्हाला शब्दाला भाग झालं. तू बोलला नाहीस माझ्याशी तर मी म्हातारीने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. प्रसाद माझ्या दया कर प्रसाद. सासूबाई सासूबाई असं काय करता? तू काय करता सासूबाई? तू तोडलायस मला माझ्या मुलापासून. कधी सुख लावायचं नाही तुला. तुझाही मुलगा तुटेल तुझ्यापासून. मी नाही यायची आज पाणी प्यायला सुद्धा. माझा प्रसाद मला झिडकारून गेला आज तुझ्या नादाने. कचऱ्यासारखं लाथडलंय मला नाही यायचा. सुमे सुमे उचल तुझी मुलगी आणि चल माझ्या बरोबर. तुम्ही तरी जाऊ नका. तुम्ही तरी सांगा. खबरदार माझ्या वाटेत आलीस तर हो बाजूला. बाहेर का बसलीस? सकाळी तुम्ही निघून गेलात. तुमच्या पाठोपाठ सासूबाई गेल्या वंसना घेऊन, आणि मावशींच्याकडे गेले त्यांना बोलवायला. आलाच नाही. मग काय करू? इथे तुमची वाट पाहत बसले. आपल्याला बाहेर जायचंय. थांबा हा, भात टाकते. इथं हात होय. का
आहात इथे? चलताय ना जेवायला? आपल्याला बाहेर जायचंय. कुठे जायचं आपण? सांगितल्यावर नाही येत म्हणालीस तर? नाही म्हणणार. तुम्ही जाल तिथे यायलाच हवं मला. मग सांगतो. हं. आपण हं? आपण आत्महत्या करायला जातोय. उगाच भलती चेष्टा काय करता? चेष्टा नाही, हं. खरंच सांगतोय. पण आत्महत्या करण्यासारखं झालंय काय? माझं घर राहिलं नाही. आई, माझी आई माझी राहिली नाही. तुम्ही तरी एवढे नित्य का झालात? का नाही बोललात? का नाही? कशाला बोलायचं? पुन्हा त्या गुंत्यात सापडायला? पुन्हा भांडण, पुन्हा गोडी. कशाला? हे सगळं इथेच का नाही संपवायचं? असं काय करता हो? आज ना उद्या दिवस पालटतील. हवं तर आपण दुसरी जागा पाहू. असं काय करता? आता आपल्याला बाळ होणार आहे. त्याचा तरी विचार करा ना. ते सुख तात्पुरतं आहे नयन. पुन्हा त्याची अशीच माती होईल. नाही माझ्या आईसारखीच तू तुझ्या बाळाशी भांडशील. नाही ते तुझ्याशी अबोला धरेल. नाही हे चक्र थांबवायचं असेल ना तर आत्ताच आपण. नाही. मला भीती वाटते. मला भीती वाटते. तुला असं घेऊन चालायचं नाही नयन. तुला माझ्या बरोबर यायलाच हवं नयन. नाहीतर माझ्या पाठीमाग तुझे हाल होतील ग. चालत राहायचं, काळोखात विरघळवून जायचं. नयन, आठवतं तुला? आपलं घर बघायला निघालो होतो. तुझं पहिलं चुंबन इथेच घेतलं. हे मुरलीचे सूर मदसी दूर. हरे कृष्णा हरे कान्हा रे गोविंदा रे मुकुंदा. हरे कृष्णा हरे कान्हा रे गोविंदा रे मुकुंदा. हरे कृष्णा हरे कान्हा हरे कृष्णा हरे कान्हा हरे कृष्णा हरे कान्हा हरे कृष्णा
नयन नयन रेल्वे पोलिसांनी काल रात्री एक पेशंट ऍडमिट केलंय. बर. स्कल फ्रॅक्चरची केस आहे. अच्छा. स्वतःशीच बरळत होती काल. बरळत होती म्हणजे बाई आहे? होय, पोरसावताच आहे. अरे, आणि तुमचं नाव घेत होती. माझं? त्यामुळे तुम्हाला फोन करून बोलवलं. चल. बघूयात. डॉक्टर माझी सख्खी चुलत बहीण आहे. आय एम व्हेरी सॉरी डॉक्टर. हिच्या बरोबर एक तरुण याच कंडिशन मध्ये होता. तरुण माणूस? हिचा नवरा असेल. आहे कुठे तो? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतानाच त्याचा प्राण गेला. नो नो. बाहेर नाही जाऊ द्यायची तुला. माझा राम जेवणावर का बोल ना. जेवण का टाकलंस तू? बोल प्रसाद, बोल माझ्याशी. अरे आई, अरे मी तुझी ना दिलाय मी तुला, आणि तू मला शब्दाला भाग झालास प्रसाद. प्रसाद, तू माझ्याशी बोलला नाहीस तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? खरंच मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं रे? बोल ना रे, बोल ना. तुम्ही मारलात माझ्या पोटच्या गोळ्याला. तुम्ही एवढं लहानाचं मोठं केलं मी. कधी बरं व्हायचं नाही तुमचं. तुम्ही मारलात त्याला. तुम्ही बळी घेतला. असं कसं झालं का आई? माझा भाऊ गेला. आई, माझा भाऊ गेला. साला कधी काय होईल काय कळत नाही. प्रसाद सारखा थंड डोक्याचा माणूस सुसाईड करतो. पण याच्या डोक्यात इतकं खतखतत होतं. आपल्याला नाही का सांगायचं, नुसता हसायचा, जोक्स करायचा, बस. कधीच काही बोलला नाही. अरे पण दुःख सांगायची सवय नव्हती रे त्याला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. हक्कीचं ते तसं झालं, नयनचं हे असं झालं. माझ्या तुला असं काय पातक घडलंय म्हणून परमेश्वर मला माझ्या पोटच्या पोरींची अशी दुर्दशा पाहायला लावतोय. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. तुम्ही सतत पांडुरंगाचं नाव घेता, तरी तुमच्याच वाट्याला हे दुःख का यावं? अरे भाई, परमेश्वर म्हणजे काय लाच खाऊ भ्रष्टाचारी आहे का? चल, मी येतो तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला. आप्पा, नयनला प्रसाद गेल्याचं अजून सांगितलं नाही आम्ही. सुरुवातीला सगळ्यात धोका होता म्हणून, आणि आणि नंतर सांगायचा धीरच झाला नाही म्हणून. भाई, सत्य किती दिवस लपवून ठेवणार आहात तुम्ही नयनपासून? आप्पा यायचेत ना आज. ते आले की त्यांनाच सांगणार आहे मला यांच्या वॉर्डमध्ये घेऊन जा म्हणून. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं नाव सांगणार आहे मी त्यांना. का हो? तुम्ही मला घेऊन जात नाही अजून यांच्याकडे. आप्पा येणार आहेत ना, कुंकू लावल्याशिवाय त्यांच्या समोर तसंच कसं जायचं? अहो, आप्पा आले.
अप्पा अप्पा इतके दिवस झाले यांनी मला त्यांना भेटू सुद्धा दिलं नाही. नुसतं म्हणतात बरे बरे तर भेटू का हो देत नाही. तुला सोसवणार नाही बेटा. का ते विद्रूप झाले असतील, लुळे पांगळे झाले असतील तरी चालतील. मी त्यांचं सगळं करीन. बेटा प्रसाद गेलाय. ऍडमिट करण्याआधीच गेलाय. स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, गाल बोट हे कुठे नसे, जगदोहांचे असे रचती. स्वर्ग त्या पुढे फिका पडे. मला एक समजत नाही गुरु, विधवा झालं म्हणजे प्रत्येक मुलगी काही वाटणी मागत नाही. आणि अशी काय मोठी इस्टेट लागून राहिली हो सासरची वाटणी करून घ्यायला? हा, पण प्रसादच्या प्रॉव्हिडंट फंडावर तरी तिचा हक्क पोचतो की नाही? मग सिंधूनं काय करायचं? का या वयात पुन्हा पोळपाट लाटणं घेऊन दारोदार फिरायचं? नाही ना, निदान सेट मध्ये नोकरी तरी मिळेल. तिथली मेकॅनिकल कामं तिला कशी जमणार? तिला जमतंय तरी काय? साधं शॉर्ट हँड टायपिंग सुद्धा नाही. मग तिला जास्त गरज नाही का पैशाची? हे घ्या. अगदी लग्नातल्या आरशापासून त्या हळदी कुंकवात मिळालेल्या चमच्यापर्यंत सगळं काही आहे. यात मंगळसूत्र नाहीये. तेव्हा सत्रांदा काढून ठेवायची. गाल म्हणतात 100 कारणं सांगायची. गांभोळं झालंय, फासे दिले झालेत, हे निते तेव्हा घातलं नाही. आता किंमत कळतो होय मंगळसूत्राची. आता कोण सांगणार आहे हिला मंगळसूत्र घाल म्हणून? सिंधुताई, ती मंगळसूत्र घालेल किंवा काढून ठेवेल, तुम्ही देऊन टाका बरं ते मंगळसूत्र. मी मंगळसूत्र द्यायची नाही म्हणजे नाही. मी घातलंय तिला ते लग्नात माझ्या कष्टाच्या पैशातून, मुलं सांभाळून जमवलेले. तुम्ही दिलं असला तरी तिचं ते आता स्त्रीधन. सिंधुताई, काय वाटेल ते झालं तरी मी मंगळसूत्र द्यायची नाही. त्यातलाही हिस्सा हवा असेल तर तो मग कोर्टातूनच मिळवा. ते का म्हणून? हो, पण वर्कर्सची इच्छा आहे की तो निम्मा द्यावा म्हणून. काय हो? निम्मा हिस्सा देणार नाही. कोर्टाची भाषा करणारा नाही तो आता कोर्टातूनच मिळवावा. बळवंतराव, गुरु, आपत्ती दोन्ही कुटुंबावर सारखीच कोसळली आहे. भांडणातून काहीही निष्पन्न व्हायचं नाही. रागावलास रे? जरा मनाविरुद्ध झालं ना तुझ्या की इथे येऊन बसतोस. नेहमीच आहे तुझं. आता हसतोस काय? भरल्या ताटावरून इथे उठून आलास तू? इतकं रागवतात का रे आईवर आपल्या? चल उठ गो जेवायला. बायको आली असतीस तर आला असतास लगेच. हं? आणि आता आई आली तर गप्प बसून राहतोस. चल. अरे, मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं तरी आईला तो नेहमीच लहान वाटतो. तिला नेहमीच असं वाटत राहतं की आपणच त्याला जेवू घालावं, आपलंच त्याने ऐकावं, आपल्याशीच फक्त बोलावं. तुझं नयनशी लग्न झालं, तू सतत पिंगा घालायचंस तिच्या भोवती. मला पराभव वाटायचा रे माझा. पण त्यावेळेला मला वेडीला हे कळलं नाही की हा निसर्गाचा नियमच आहे. हो ना? अगं पुरे किती वाढशील? अरे घे रे, भरपूर जेव. किती दिवसांनी आज मोकळेपणाने बोलतोय आपण. हो ना. कसा झाला रे स्वयंपाक? नयन करते ना तसा, अगदी पचपचीत. आई, मी निघते ग. हा? मुलीला ठेवून आले, हे सुद्धा येतील आता.
कळवंत गेले सगळे? हो केव्हाच. नयन? ती पण त्यांच्या बरोबर गेली. बर. निघू मी? हो, असू दे. एकटी आहेस, नीट जप स्वतःला.